वेलकम स्टुडंट्स. सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स या हेडिंग खाली आपण काल साइन रूल सगळ्यांनी आपण पाहिला होता. a अपॉन साइन a इक्वल्स b अपॉन साइन b इक्वल्स c अपॉन साइन c इक्वल्स ट्वाइस r. आणि तो वेगवेगळ्या प्रकारे कसा वापरला जातो हेही आपण त्यात पाहिलं होतं. व्हेरियस फॉर्म्स ऑफ साइन रूल. आज आपण कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल हा पार्ट पाहणार आहोत. कोसाइन रूल काय आहे तर फॉर्म म्हणजे कोसाइन रूल म्हणजे साइड ट्रायंगलचे साइड्स आणि त्यातले जे अँगल्स आहेत यातलं जे रिलेशन आहे ते कशा प्रकारे आपल्याला लिहिता येते. तर बघा, स्मॉल एबीसी जे असतात ना ते साइड्स असतात आणि कॅपिटल एबीसी जे असतील ते अँगल्स असतात. कोसाइन रूल तीन त्यामध्ये फॉर्म्युले आहेत. ए स्क्वेअर इक्वल्स ती सायकल कशी आहे बघा, ए बी सी बघा, ए बी सी बी सी ए सी ए बी अशी ती सायकल आहे. तर ए स्क्वेअर इक्वल्स इथं बघतो, ए स्क्वेअर इक्वल्स बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी मायनस ट्वाइस बी सी कॉस ए कॅपिटल बेस. असं लक्षात ठेवायला खूप सोपं. आता बी स्क्वेअर इक्वल्स बघा, बी स्क्वेअर इक्वल्स सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस सी ए कॉस बी. सी स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. हा तिसरा. हा कोसाइन रूल आपल्याला प्रूव्ह करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा. आता हा प्रूव्ह करण्यापूर्वी मी म्हणजे तुम्हाला कदाचित ते ऐकून आता कंटाळा पण आला असेल, पण काही लोकांना कितीही वेळा सांगितलं तरी हा भाग कळत नाही, म्हणून मी एकदा पुन्हा आपलं स्टँडर्ड युनिट सर्कल आणि त्याच्याच रिलेटेड एकदा पार्ट आहे तो होता लास्ट टाइम सांगतो. याच्यानंतर आता मी फार सांगत बसणार नाही, म्हणजे त्यात वेळ घालवणार नाही. हे आपलं स्टँडर्ड सर्कल आहे. त्या सर्कलचं सेंटर ओरिजिन वरती आहे. अँगल एक्स ओ ए स्टँडर्ड पोझिशन मध्ये. अँगलचं टर्मिनल आर्म सर्कलला पी अपॉन मध्ये इंटरसेक्ट करत असेल आणि ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. हे डिस्टन्स जर एक्स असेल आणि हे डिस्टन्स वाय असेल तर पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स काय असतात सांगा, एक्स आणि वाय असतात. समजा सर्कलची रेडियस आर असेल आणि हा अँगल थीटा असेल तर यात आपण ज्यावेळी cos थीटा डिफाइन करू, cos थीटा ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस x अपॉन r आणि sin थीटा म्हणजे काय सांगा तर y अपॉन r हे ट्रान्सफर केले की तुम्हाला x म्हणजे r cos थीटा आणि y म्हणजे काय सांगा r sin थीटा मिळतं. हे मी तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स वर पण सांगितलं होतं. x इक्वल्स r cos थीटा आणि y इक्वल्स काय सांगा r sin थीटा. म्हणजे त्याच पॉइंट p चे कोऑर्डिनेट्स काय झाले आता r. हे बघा, हे डिस्टन्स r आणि हा अँगल cos थीटा किंवा sin थीटा. मग हे सर्कल असलं काय किंवा नसलं काय, फक्त महत्त्वाचं काय आहे की तो जो काही अँगलचा व्हर्टेक्स असेल तो ओरिजिन वर पाहिजे. त्या अँगलचा एक आर्म इनिशियल डायरेक्शन ऑफ एक्स पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ इनिशियल आर्म जो आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वर पाहिजे. टर्मिनल आर्म कुठे असू दे, हे डिस्टन्स किती आहे आणि हा अँगल किती आहे याच्यावरून त्या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स ठरतात. एवढा भाग तुम्हाला लक्षात येईल कायमचा. आता याच्या पुढे मी ही पुन्हा आता सांगत बसणार नाही तुम्हाला. लक्षात द्या. बघा, हा आपल्याला कोसाइन रूल प्रूव्ह करायचा. अगदी सोपा आहे, फक्त त्याची फिगर तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे. बघा, सगळ्यात आधी मी कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करून घेतोय आणि ट्रायंगल एबीसी जो आहे आपला ट्रायंगल एबीसी तो मी असा ड्रॉ करतोय की त्यातला कोणताही एक व्हर्टेक्स जो आहे तो ओरिजिन वर घ्यायचा आहे. ट्रायंगलचा कुठलाही ए बी सी. ट्रायंगलची एक साइड जी आहे ती अलोंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरती आहे. ट्रायंगलची ही जी साइड आहे ती काय सांगा अलोंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. हा जर अँगल बी असेल तर समोरची साइड जी आहे त्याला आपण स्मॉल बी डिनोट करतो. म्हणजे एसी म्हणजे स्मॉल बी त्याची लेंथ. तेव्हा हे सी असेल तर इथं सी, इथे ए असेल तर समोर स्मॉल ए. ठीक आहे. आता मला सांगा ए पासून सी हे डिस्टन्स बी युनिट्स इतकं आहे, म्हणजे एसी ची लेंथ बी आहे. मग या सी चे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजेत. सी हा पॉइंट एक्स ऍक्सिस वरचा आहे, त्याचा वाय कोऑर्डिनेट नेहमी 0 असणार
आणि ए पासून सी चं अंतर बी आहे, त्यामुळे सी चे कोऑर्डिनेट्स काय असतील b0. आपण स्टँडर्ड युनिट सारख्याच्या वेळेस ते 1 0 लिहितो, कारण ते डिस्टन्सच्या वेळी 1 युनिट असतात. आता हे डिस्टन्स b आहे, त्यामुळे हा पॉइंट जो असेल तो b0 इतका असेल. आता मी हे मगाशी जे परत तुम्हाला स्टँडर्ड युनिट सर्कल वर जे काढून दाखवलं त्याचं कारण सांगतो. मी जर तुम्हाला इथं बी चे कोऑर्डिनेट्स असे जर डायरेक्ट लिहिले असते सी कॉस, 2 मिनिटं, हा सी कॉस ए आणि सी साइन ए, तर त्यावेळी इमिजिएट पहिल्यांदा सगळ्यांनाच समजलं नसतं. हे बघा, तुम्ही असा विचार करा की ए सेंटर घेऊन तुम्ही एखादं एबी रेडियस असणार एखादं सर्कल ड्रॉ केलं, की जे एबी रेडियस असणार आहे, म्हणजे बी मधनं पास होणार असं सर्कल ड्रॉ केलं. तर तुमच्या सर्कलची रेडियस आता ओबी म्हणजे काय झाली सांगा, ओबी म्हणजे सी एक मी सांगा. हा अँगल थिटाच्या ऐवजी आता हा अँगल, ट्रायंगल मध्ये आपण ह्यालाच अँगल ए म्हणतो ना. मग जर का हा अँगल थिटा असता आणि जर का रेडियस आर असती तर त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्ही पटकन सांगता. काय सांगा, आर कॉस थिटा, आर साइन थिटा. आता रेडियस आर च्या ऐवजी आपल्याकडे किती असायला पाहिजे, हे डिस्टन्स सी आहे, म्हणजे सी कॉस थिटा, सी साइन थिटा हे त्याचे कोऑर्डिनेट्स. आता आपला अँगल थिटा नाहीये, तो आपला अँगल ए आहे, मग थिटाच्या ऐवजी ए म्हणा, सी कॉस ए, सी साइन, हे त्या बी चे कोऑर्डिनेट्स झाले. बस एवढा पार्ट जर याच्यातला कळला की तुमचा कोसाइन रूल प्रूव्ह होतो लगेच. काय काय केलंय बघा मी, ट्रायंगल एबीसी मध्ये हा जो वर्टेक्स ए आहे तो ऍट ओरिजिन घेतला आहे. एक साइड एसी अलॉंग पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आहे, आणि त्यावरून आपण ह्या काही गोष्टी त्यातल्या लिहिलेल्या आहेत. आता ह्याचा प्रूफ बघायला, साइन रूल मी इथं स्ट्रेट लिहिलेला आहे, आता ह्याचा प्रूफ बघायचा आपल्याला. इन ट्रायंगल एबीसी सांगा, एबी म्हणजे स्मॉल सी, बीसी म्हणजे स्मॉल ए आणि एसी म्हणजे स्मॉल बी. टेक vertex A at origin and side AC along the positive direction of x axis, side AC along the positive direction of x axis. Therefore आता आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहायचे. सी चे कोऑर्डिनेट्स असतील b0 and त्या b चे कोऑर्डिनेट्स असतील c cos a, c cos a आणि c sin a. म्हणजे बघा r cos थीटा आणि r sin थीटा. आता आपली रेडियस आहे ती r नसून c आहे. C cos A आणि C sin A हे आता B चे कोऑर्डिनेट्स आहेत. नेक्स्ट लाईन, आता हे जे डिस्टन्स आहे BC हे काय आहे सांगा, A युनिट सारखं आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला मला डिस्टन्स BC घेतलं तर त्यामध्ये स्क्वेअर रूट येणार आहे, मला ते रूट नको आहे. मग यासाठी BC स्क्वेअर इक्वल्स डिस्टन्स फॉर्म्युला BC स्क्वेअर. बघा, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, कशातही काही मायनस तर C cos A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, C sin A मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. आता BC म्हणजे स्मॉल a म्हणजे a स्क्वेअर इक्वल्स, आता हा ब्रॅकेट स्क्वेअर आपण करूया. सांगा, फर्स्ट टर्म स्क्वेअर C स्क्वेअर cos स्क्वेअर A प्लस लास्ट टर्म स्क्वेअर B स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट असे डबल मायनस ट्वाइस BC cos A मायनस ट्वाइस BC cos A प्लस ह्याचा स्क्वेअर, कारण समथिंग मायनस 0 म्हणजे समथिंग, त्याचा स्क्वेअर C स्क्वेअर sin स्क्वेअर A, हा त्या टर्मचा स्क्वेअर. आता समजा मी ही टर्म आणि ही टर्म एकत्र केली, या दोन्ही टर्म्सना आपण एकत्र केले तर काय होईल बघा.
ए स्क्वेअर इक्वल्स ही आणि ही टर्म जवळ दिली आपण सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे, किंवा मी डायरेक्ट त्यातनं कॉमन काढतो ना, सी स्क्वेअर कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये कॉस स्क्वेअर आहे प्लस साइन स्क्वेअर आहे प्लस हे ॲज इट इज बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए, हे 1 झाले. सो ए स्क्वेअर इक्वल्स सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए. तो सिक्वेन्स फक्त प्रॉपर करण्यासाठी ए स्क्वेअर इक्वल्स ए नंतर बी येतो मग सी येतो, हा सायकल लक्षात ठेवायची. त्यामुळे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी आणि कॉस ए हे प्रूव्ह झालं. पहिला कोसाइन रूल प्रूव्ह झाला. ए स्क्वेअर इक्वल्स बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए. आता जर समजा आपण इथं ए च्या ऐवजी हा बी व्हर्टेक्स मी इथे घेतला असता आणि त्यानुसार बाकी सगळे चेंजेस करत गेलो असतो तर तुम्हाला हे प्रूव्ह कर आणि एकदा करून बघा, ट्राय पण करून बघा. त्यानिमित्तानं प्रॅक्टिस पण होते पण तुम्हाला कन्फर्म पण होतं की इन्स्टेड ऑफ इथं फक्त बी व्हर्टेक्स तिकडे आणा, ए तिकडे न्या, बाकी त्यानुसार काहीही चेंजेस करा, तुम्हाला हे प्रूव्ह करता आलं असतं. जर हा सी व्हर्टेक्स इथं आणला असता आणि ए बी इकडे कुठेही घेतले असते तर हा प्रूव्ह झाला असता. मग खाली लिहायचं सिमिलरली we can prove that त्यातला दुसरा मी आता कसा लिहितो बघा. बी स्क्वेअर इक्वल्स बी नंतर कोण येतो सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस सी ए आणि कॉस बी. ह्याच्यात जो नसतो ना तो अँगल मध्ये घ्यायचा कॉस मध्ये. सी स्क्वेअर इक्वल्स बी नंतर सी नंतर काय येतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. हे तुम्हाला सिमिलरली प्रूव्ह करता येतं. अच्छा झालं. आता जसा साइन रूल प्रूव्ह केल्यानंतर तो वेगवेगळ्या प्रकारे कसा वापरतात हे आपण पाहिलं होतं की नाही साइन रूल, तसा कोसाइन रूल जो आहे कोसाइन रूल देखील हा आपण 99% केसेस मध्ये आपण कसा वापरणार आहे तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या 99% केसेस म्हणला मी तुम्हाला, त्यामध्ये आपण कसा वापरणार आहे हे एकदा दाखवतो. लक्षात घ्या. हे पहिलं प्रूव्ह केलेलं बघा ही टर्म, त्यातला ट्वाइस बी सी कॉस ए चा पार्ट आहे ना तो एलएचएस मध्ये आणा. ट्वाइस बी सी कॉस ए, मग काय झालं सांगा, ट्वाइस बी सी कॉस ए मी एलएचएस मध्ये आणलं. हे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हे मायनस ए स्क्वेअर पलीकडे गेले, नंतर ट्वाइस बी सी ने डिवाइड करा म्हणजे कॉस ए इक्वल्स बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन हे ट्वाइस बी सी आपण ट्रान्सफर केले. असा आपण कोसाइन रूल मोस्ट ऑफ द टाइम्स वापरणार आहोत. तुमचा प्रूफ इथं खरं संपल्यावर का हे लक्षात ठेवा. इथे इथपर्यंतच तुम्ही तो वही प्रूफ लिहून काढायचा आहे आणि खाली असं लिहायचं जनरली कोसाइन रूल इज युज्ड ऍज फॉलोज म्हणायचं आणि हे लिहून काढायचं डायरेक्ट. ठेवा कॉस ए इक्वल्स, ते पण लक्षात ठेवायला सोपं आहे. ठेवा ए नंतर बी येणार ना, cos A equals b square plus c square minus a square upon twice bc. हा प्रोडक्ट इथे लक्षात ठेवायचा. आता पुढचा बघा cos b equals तिकडे काय ह्याच्याकडे बघत पण नाही आहे कसं लिहितो बघा. cos b equals b नंतर कोण येतो c square plus a square minus b square upon twice c. हा झाला कोसाइन रूल cos b. असंच cos c equals c नंतर a येतो a square plus b square minus c square upon twice ab. आपण या फॉर्म मध्ये कोसाइन रूल जास्तीत जास्त वेळा वापरणार आहोत या फॉर्म. मग तुमचा इथे प्रूफ लिहून संपला की त्याच्या खाली तुम्ही काय लिहाल तर कोसाइन रूल इज जनरली यूज्ड ऍज फॉलोज किंवा अदर फॉर्म ऑफ कोसाइन रूल म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि हे तीन त्याच्या खाली एकाकडे एक लिहून ठेवा. प्रूफ तुमचा इथं संपलाय. आणि त्याच्यानंतर हे आपल्याकरता नोट म्हणून लिहून ठेवायचं आणि शक्यतो असा पाठ करा लक्षात ठेवा. जसं मी आता लक्षात ठेवलंय ए नंतर बी नंतर सी सायकल लक्षात ठेवायची. हा तुमचा कोसाइन रूल आहे. ओके. नेक्स्ट थर्ड फॉर्म्युला प्रोजेक्शन रूल. आता प्रोजेक्शन रूल आधी काय आहे तो आपण बघूया. इन ट्रायंगल एबीसी हा तर खूपच सोपा आहे.
इन ट्रायंगल एबीसी स्मॉल ए इक्वल्स आपला एबीसी चा सिक्वेन्स सोडायचा नाही बघा स्मॉल ए इक्वल्स ए नंतर बी बी कॉस सी प्लस हे मागे पुढे करायचं सी हा सी स्मॉल तर घ्या सी कॉस बी हे दोघं मागे पुढे करायचं आता पी इक्वल्स बी इक्वल्स हा फॉर्म्युला कोसाइन रूल ह्याला ह्याला प्रोजेक्शन रूल्स म्हणतात काय म्हणतात त्याचं कारण आता तुम्हाला इथे कळेलच ना बघा बी इक्वल्स आता बी नंतर कोण सांगा सी सी कॉस ए सी बी सी ए आपला सिक्वेन्स कंप्लीट झाला पाहिजे बी इक्वल सी कॉस ए प्लस आता हे मागे पुढे करायचं ए कॉस सी आता इथे सी इक्वल सी नंतर ए येतो ए कॉस बी सी ए बी प्लस हे दोघं मागे पुढे करायचं बी कॉस ए ह्याला म्हणायचं या तिघांना म्हणायचं प्रोजेक्शन रूल आता प्रोजेक्शन म्हणजे थोडंसं वेक्टरशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे तुम्हाला फिजिक्स मध्ये बऱ्याच वेळा ती झालेली असेल मी इथे तुम्हाला ती समजावून सांगतो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी विनाकारण 3 केसेस केल्यात म्हणजे एकदा अॅक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये मग एकदा राईट अँगल ट्रायंगल मध्ये एकदा ऑब्च्युज अँगल ट्रायंगल मध्ये काहीही त्याची आवश्यकता नाहीये एक कुठल्याही ट्रायंगल मध्ये आपण पाहिलं तरी ते चालू शकतं कारण परीक्षेला हा कधीही प्रोजेक्शन रूल वगैरे विचारला जात नाही कारण याचा प्रूफ फार म्हणजे फार लहान आहे 1-2 मार्कला सुद्धा विचारता येणार नाही असला प्रूफ आहे बरं हा तुमचा ट्रायंगल ए बी सी इथून ए मधून जर मी इथं या साइड वरती बीसी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ह्या सेगमेंट बीडी ला म्हणतात बीडी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC BD इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इकडे CD इज कॉल्ड या ट्रायंगल मध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघायचं असते CD इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC CD इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC नेहमीप्रमाणे हे बघा हे हा अँगल A किंवा वर्टेक्स A समोरची साइड स्मॉल a C च्या समोर इथं स्मॉल c आणि B च्या समोर इकडे काय सांगा स्मॉल b हे ऍज युजुअल आता याचा प्रूफ बघूया एकदम सोपं आहे बरं इन ट्रायंगल ABC इथनं प्रूफ चालू केलाय इन ट्रायंगल ABC सांगा AB म्हणजे काय सांगा स्मॉल c BC म्हणजे काय स्मॉल a AC म्हणजे काय तर स्मॉल b draw AD perpendicular BC draw AD perpendicular BC बघा ही या दोन लाईन्स फक्त महत्त्वाचे here BD is called projection of AB on BC projection of AB on BC त्यानंतर पुन्हा CD is called projection of AC on BC. AC चा projection BC वरती याला CD असे म्हणतात. CD is called projection of AC on BC. ठीक आहे? मग आता मी पहिल्यांदा एकदा BD मिळवून घेणार एकदा CD मिळवून घेणार आहे. याकरता इथं cos B आपण डिफाइन करूया. कारण cos मध्ये adjacent upon hypotenuse अशी टर्म आपल्याला बघायला मिळते त्याकरता इन ट्रायंगल ABD लेफ्ट साइडचा ट्रायंगल बघा इन ट्रायंगल ABD सांगा cos B डिफाइन करा cos B काय डेफिनेशन आहे cos ची adjacent upon hypotenuse म्हणजे कोण सांगा BD upon AB cos B as it is equals BD as it is upon AB म्हणजे स्मॉल c AB म्हणजे काय स्मॉल c आणि हा c ट्रान्सफर करा therefore c cos B equals BD c cos B equals BD वाटलं तर त्याला इक्वेशन घ्या ठीक आहे आता मी याच्याच साइडला करतो इथं तुम्ही खाली कंटिन्यू केलं तरी चालेल किंवा साइडला पण तुम्हाला जागा असेल तरी काही हरकत नाही हे तुम्हाला BD मिळालं हे बघा BD is called projection of AB on BC तुम्हाला त्याला BD मिळालं आता मला CD मिळवायचं मग तो त्या ट्रायंगल कडे बघायचं सांगा इन ट्रायंगल काय नाव आहे त्याचं ACD
इन ट्रायंगल ACD त्या ट्रायंगल मध्ये कॉस सी डिफाइन करा. हे बघा हा अँगल कॉस सी. काय डेफिनेशन कॉस ची? ऍडजसेंट अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे कोण? तर CD अपॉन AC. CD upon AC. So cos C as it is, CD as it is upon AC म्हणजे small b. AC म्हणजे काय सांगा? स्मॉल b आणि b ट्रान्सफर करा म्हणजे b cos C इक्वल्स काय झालं सांगा? CD. b cos C इक्वल्स काय मिळालं तुम्हाला? CD. BD आणि CD तुम्हाला मिळाले. ठीक आहे. नाउ कन्सिडर त्याच्या खाली आता कंटिन्यू करूया. Consider BC equals BD plus CD. Consider BC equals BD plus C. सांगा BC ची लेंथ किती आहे सांगा? स्मॉल a. BD किती आहे सांगा? BD इथं बघा C cos B. C cos B plus CD किती आहे सांगा? CD B cos C. B cos C. फक्त आपल्याला तो प्रॉपर सिक्वेन्स येण्यासाठी हे जरा मागे पडत होती. कारण ए नंतर शक्यतो बी असावा. बी कॉस सी प्लस सी कॉस बी. हे प्रूव्ह झालं. पहिला प्रूव्ह झाला. ए इक्वल्स बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ए इक्वल्स बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ABC हा सिक्वेन्स सोडायचा नाही. ABC आणि नंतर ह्या दोघांना मागे पुढे करायचं असं लक्षात ठेवायचं. ह्या दोघांना फक्त हा C इथं आणि B इकडे. B अँगल मध्ये गेला की तो कॅपिटल होतो लक्षात ठेवा. अँगल मध्ये कॅपिटल, साइड मध्ये स्मॉल ABC वापरायचं. A इक्वल्स B cos. मग आता इथं समजा आपण A च्या ऐवजी इथं तर B व्हर्टेक्स घेतला असता इथं आणि A आणि B साइड जर इकडे A आणि B व्हर्टेक्सेस इकडे आले असते तर दुसरं प्रूव्ह झालं असतं. करून बघा, एक स्वतः करून बघा. हे दुसरं प्रूव्ह झालं असतं. B इक्वल्स C cos A प्लस A cos. आणि वरती समजा इथं आपण व्हर्टेक्स C इथे घेतला असता तर हे तिसरं प्रूव्ह झालं असतं. मग खाली याच्यानंतर लिहायचं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणा. हे बघा A चं झालं नंतर B. बघा मी कसं लिहितो बघा. B इक्वल्स, तुम्ही हे मी लिहिताना जे टेक्निक वापरतो ते लक्षात ठेवा. आपला ABC हा सिक्वेन्स सोडायचा नाही. ती सायकल ABC BCA CAB ही सायकल सोडायची नाही. बघा A नंतर B आहे. B इक्वल्स C cos A आणि हे दोघं मागे पुढे A cos C. हा बघा दुसरा. आता B नंतर C इक्वल्स A B C असं चाललंय बघा. C नंतर कोण? A cos B म्हणजे बघा C A B ही सायकल मी कंप्लीट केली. आता ह्याला फक्त मागे पुढे करायचं. B cos A. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. आणि ह्या दोन्ही असेल आणि ह्याच्यात मात्र काही वेगळ्या प्रकारे वापरणं वगैरे हा काही प्रकार नाहीये. प्रोजेक्शन रूल हा आपण असाच वापरायचा असतो. हे कसं असतं, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हळूहळू समजायला लागेल कोणत्या वेळी कोणता रूल वापरायचा. आणि व्यवस्थित हे सगळं पाठ करा. त्याच्यात भरपूर फॉर्म्युले अजून आपल्याला प्रूव्ह करायचे आणि मग आपण एक्सरसाइज करत जायचं. मी तुम्हाला मागे सांगितलं. ओके. आता आपला साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल हे तिन्ही आपले प्रूव्ह करून झाले. त्याआधी आपण पोलर कोऑर्डिनेट्स पाहिले होते. पोलर कोऑर्डिनेट्स आणि रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स हे आपण त्याच्या आधी पाहिलं होतं. आणि त्यानंतर आपण तिन्ही रूल्स पाहिले, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. आता त्याचे ऍप्लिकेशन्स म्हणजे ते वापरून काही तुम्हाला फॉर्म्युले वगैरे प्रूव्ह करायचे. त्यांना म्हणतात एक पार्ट आहे त्यातला हाफ अँगल फॉर्म्युले. दुसरा हिरोचा फॉर्म्युला आपण जो 8वीत वापरत होतो एरिया ऑफ ट्रायंगलचा, तो सेमी पेरिमीटर शब्द यायचा बघा. त्यातलाच तो एस इथं पण आहे बरं. तोच एस इथं पण आहे. सेमी पेरिमीटर इक्वल्स आठवतं का? A प्लस B प्लस C अपॉन 2 तोच पार्ट. आणि मग नेपियर्स अॅनालॉजी म्हणून एक 3 फॉर्म्युले आहेत. आता तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही आता पाहिलं बॉटमला पेज नंबर 82 वरती, तर हाफ अँगल फॉर्म्युलेमध्ये त्यांनी एक फॉर्म्युला sin A/2 चा दिलाय, नंतर लगेच cos A/2 चा दिलाय आणि मग लगेच tan A/2 चा. म्हणजे त्यांनी फक्त A मधलेच फॉर्म्युले दिलेत. A मधले दिलेत त्यांनी फक्त अँगल A मध्ये दिलेत. पण ते ऍक्च्युअली तिन्ही अँगल करता असतात. जसं मी लिहिलंय बघा sin A/2 इक्वल्स
साइन बी बाय टू इक्वल्स साइन सी बाय टू इक्वल्स. आणि हे तुम्हाला त्यांनी जरी आता तुम्ही टेक्स्टबुक समोर ठेवा सगळ्यांनी पेज नंबर 82 वरती तुम्हाला साइन ए बाय टू कॉस ए बाय टू टॅन ए बाय टू तीनच फॉर्म्युले दिसले, तरी पलीकडच्या पेज वरती 84 वरती अगदी मध्ये सेंटरला बघा सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणले बघा, आणि लगेच साइन बी बाय टू बघा हा फॉर्म्युला दाखवलाय हा आणि हा दाखवलाय तुम्हाला. ते त्यांनी नंतर घेतले सिमिलरली असं म्हणून. मग मी काय करतो तर पहिल्यांदा साइनचा एक फॉर्म्युला प्रूव्ह करून लगेच सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणायचं हे. तसंच कॉसचा वेगळा घ्यायचा आणि टॅनचा वेगळा घ्यायचा आपल्याला, असे तिन्ही आपण वेगवेगळे घेणार. ठीक आहे. तर हा साइन ए बाय टू इक्वल्स हे पण लक्षात ठेवताना कसं आहे साइन मध्ये साइन ए बाय टू इथं जर अँगल ए असेल तर बघा एबीसी आपला सिक्वेन्स नेहमीसारखा तो तसाच ठेवायचा. एस मायनस बी एस मायनस सी, ज्यावेळी ए असेल तिकडे त्यावेळी बी आणि सी आहेत आणि याच दोघांचा प्रोडक्ट खाली. हे लक्षात ठेवायचं जर हे पाठ करायला काही चान्स नाही आपल्याला. 11वी सारखे हे फॉर्म्युले पाठ होत नाहीत, हे लक्षात ठेवायचे. ह्याला असेच टेक्निक वापरायचे. साइन मध्ये काय आहे तर ए बाय टू विचारलं तर ए सोडून राहिलेले बी आणि सी घ्यायचे, असं लक्षात ठेवायचं. कॉस मध्ये जो विचारलं ज्यावेळी येईल त्यावेळी आपण बघूया कॉसचा. तर आता नुसतं साइनचं बी सांगतो तुम्हाला. बघा साइन बी बाय टू, आता इथं बी बाय टू आहे म्हणजे कोण घेणार सांगा, बी सोडून ए आणि सी घेणार. तर एस मायनस सी एस मायनस सी हे ब्रॅकेट मागे पुढे झाले चालतात अपॉन याच दोघांचा प्रोडक्ट ए सी किंवा सी. आता साइन सी बाय टू, सी अँगल सी आहे म्हणजे राहिलेले कोण सांगा तर ए आणि बी, एस मायनस ए एस मायनस बी अपॉन त्याच दोघांचं प्रोडक्ट ए बी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. त्यातला कुठल्याही एकाचा मी तुम्हाला प्रूफ दाखवला की राहिलेले दोन तुम्ही स्वतः प्रूव्ह करू शकता, नुसते सिमिलरली म्हणून द्यायचं. हा हे प्रूफ मात्र परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सेमी पेरिमीटरची ही एकदा कन्सेप्ट पुन्हा सांगून घेतो. खरं तर तुम्ही 8वीतच शिकला होता ती सेमी पेरिमीटर. ट्रायंगलच्या त्या तिन्ही साइड्स असतात की नाही, ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स त्याला आपण समजा स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी म्हणलं तर या तिघांची टोटल म्हणजे पेरिमीटर. म्हणजे ए प्लस बी प्लस सी म्हणजे पेरिमीटर. मग सेमी पेरिमीटर म्हणजे काय, सेमी म्हणजे हाफ, म्हणजे ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 त्यातला 2 ट्रान्सफर केला की ट्वाइस एस इक्वल्स ए प्लस बी प्लस सी. आपल्याला हे नेहमी लागणार आहे. ए प्लस बी प्लस सी म्हणजे ट्वाइस एस, ए प्लस बी प्लस सी म्हणजे काय तर ट्वाइस एस. हे आपल्याला आता सतत लागणार आहे, लक्षात ठेवा. ए प्लस बी प्लस सी म्हणजे काय तर ट्वाइस एस. बरं आता मी प्रूफ द्यायला लागतोय. सुरुवातच काय करतोय बघा मी, इन ट्रायंगल ए बी सी सांगितलं ए बी इक्वल्स स्मॉल सी, ए बी म्हणजे सी, त्याच्यानंतर बी सी म्हणजे स्मॉल ए, त्याच्यानंतर ए सी म्हणजे स्मॉल बी. देयरफॉर ट्वाइस एस इक्वल्स ए प्लस बी प्लस सी किंवा ए प्लस बी प्लस सी इक्वल्स ट्वाइस एस, काही हे पहिल्यांदा एका लाईन मध्ये मी लिहून काढले. आता हे जे हाफ अँगल वगैरे आपण 11वी ज्यावेळी पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी तुम्हाला एक रिमार्क्स लिहून दिले होते, आठवतात का बघा. रिमार्क्स म्हणतो आपण त्याला. 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर हाफ 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ. त्यातून तुम्हाला ह्याचा प्रूफ द्यायचा बस, बाकी काही नाही, अवघड याच्यात काही नाही. साइन अँगल हाफ पाहिजे मला. वी नो दॅट 1 मायनस कॉस सिंगल अँगल 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर हाफ, हाफ म्हणजे अँगलचा हाफ. 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ. मी साइन ए बाय 2 चा प्रूफ द्यायला लागलो तुम्हाला, त्यामुळे 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर. हेच फक्त मी साइड चेंज करून घेतोय. देयरफॉर 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 इक्वल्स 1 मायनस कॉस. इथनं इक्वल टू साइन फक्त मी शेवटपर्यंत कंटिन्यू करणार आहे. चला 1 मायनस. आता तुम्ही कोसाइन रूल शिकलेला बघा. हा कोसाइन रूल मी तुम्हाला म्हटलं पण होतं आपण 99% केसेस मध्ये आपण तो कसा वापरणार आहे सांगा. तर तुम्हाला जोपर्यंत पाठ होत नाहीत ना तोपर्यंत ती स्टेप अवघड वाटते. आता पाठ ज्यांना असेल त्यांना प्रश्नच नाही. बघा कोसाइन रूल, ए नंतर काय बी, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. किती सोपं आहे बघा ते वापरायला, खूप सोपं आहे कोसाइन रूल. कोसाइन रूल रिप्लेस केला. आता मी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. ट्वाइस बी सी इंटू 1 मायनस साइन आत चालेल, मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन
ट्वाइस बी सी, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता नीट लक्ष द्या, मी सगळ्यात पहिल्यांदा ए स्क्वेअर लिहितोय, ठीक आहे, पॉझिटिव्ह ए स्क्वेअर लिहिली, मग लिहितो मायनस बी स्क्वेअर, मग घेतो मी प्लस ट्वाइस बी सी, हे बघा, मग आहे तसे मायनस सी स्क्वेअर घेतलेत अपॉन ट्वाइस बी सी ॲज इट इज. या तिघातून मायनस साइन कॉमन काढतो. ह्याच्यात कायम परफेक्ट स्क्वेअर ऍडजस्ट करायचं, एवढं लक्षात ठेवा. या दोन्ही या प्रकारचे जे प्रूफ आपण पाहणार आहोत ना, एक साइनचा आणि नंतर कॉसचा, असं ब्रॅकेट स्क्वेअर ऍडजस्ट होतात का बघायचं. इथं दिसतं बघा ब्रॅकेट स्क्वेअर ऍडजस्ट होतो. कसा होतो बघा, ए स्क्वेअर मायनस साइन कॉमन काढलं, काय काय झालं सांगा, बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी प्लस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी ॲज इट इज. या तिघातनं मी मायनस साइन काय केले, कॉमन काढले, कळलं. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर झाला का बघा. हा, मी एकदा परत एलएचएसचा पार्ट लिहितो बरं का. काय सांगा, 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 इक्वल्स, हा कंटिन्यू, ए स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी, बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचे फॅक्टर्स, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय. एक्स प्लस वाय ला अडचण येत नाही, एक्स मायनस वाय ला मुलं चुकतात. एक्स प्लस वाय नीट बघा, एक्स प्लस वाय म्हणजे बी मायनस सी, बघा एक्स, हे बघा एक्स प्लस वाय प्लस. आता चुकतात इथं एक्स मायनस वाय. आता ह्याच्या मागे मायनस साइन येणार आहे, म्हणजे मायनस बी प्लस सी, इथं चुकतात बघा. अपॉन ट्वाइस बी सी ॲज इट इज, अपॉन ट्वाइस बी सी ॲज इट इज इक्वल्स. आता ह्याच्या पुढची स्टेप आहे ना, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा पार्ट डोक्यात आणायचा. मला आता एस एसच्या फॉर्म मध्ये आणायचं ना सगळं, आता हे सगळं एसच्या फॉर्म मध्ये आणायचं ना मला. मग मी आता ऍडजस्टमेंट काय करतो, अगदी लगेच समजेल तुम्हाला सगळ्यांना. बघा, ए प्लस बी, तिथं तुमच्याकडे मायनस सी आहे, मी घेतोय प्लस सी घेतलंय आणि मायनस ट्वाइस सी ऍडजस्ट केले. सी मायनस ट्वाइस सी म्हणजे तुमचे मायनस सी जाते. मी बघा आता इथं बघा, ए मी प्लस बी घेणार आहे, प्लस बी, ठीक आहे, प्लस बी, तिथले ऑलरेडी असलेले प्लस सी ॲज इट इज, आणि ऍडजस्ट होण्यासाठी मायनस ट्वाइस बी घ्यायला लागते. ब्रॅकेट कंप्लीट, होल डिवाइडेड बाय, हे बघा बी मायनस ट्वाइस बी म्हणजे मायनस अपॉन ट्वाइस बी सी ॲज इट इज इक्वल टू, इथून एवढा पार्ट ए प्लस बी प्लस सी, इथे बघा ट्वाइस एस मायनस ट्वाइस सी एका ब्रॅकेट मध्ये, ए प्लस बी प्लस सी ट्वाइस एस मायनस ट्वाइस बी अपॉन ट्वाइस बी सी ॲज इट इज. इकडं आता एलएचएस मध्ये मी 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 लिहिणार आहे. या ब्रॅकेट मध्ये 2 कॉमन, एस मायनस सी इंटू आणखी एकदा 2 कॉमन, एस मायनस बी अपॉन ट्वाइस बी सी ॲज इट इज. आता ह्यातला एक 2 ह्याच्याशी कॅन्सल आणि हा 2 ह्याच्याशी कॅन्सल, किंवा असा डिवाइड, इथं आणून डिवाइड, काय तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. आता राहिलं काय सांगा, इथं लिहितो मी, जे राहिलं ते इथे लिहितो. साइन स्क्वेअर ए बाय 2 इक्वल्स, साइन स्क्वेअर ए बाय 2 इक्वल्स एस मायनस सी, एस मायनस बी अपॉन बी सी. आता रूट घ्या, साइन ए बाय 2 इक्वल्स साइन स्क्वेअरचं रूट साइन, इकडे पण रूट घ्या. तर फक्त सिक्वेन्स मागे पुढे करतोय, कारण ए नंतर मला बी नंतर, म्हणजे मी असं ते डोक्यात ठेवतो की ए नंतर बी नंतर अशासाठी. प्रोडक्ट मागे पुढे, एस मायनस बी, एस मायनस सी अपॉन बी सी झालं की नाही बघा. पहिलं प्रूफ, साइन ए बाय 2 इक्वल्स, साइन ए बाय 2 इक्वल्स एस मायनस सी अपॉन बी सी स्क्वेअर रूट ऑफ, याच्या खाली लिहायचं. सिमिलरली मला जागा नाही आहे पण तुम्ही लिहायचं मला. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट ना, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, आणि उरलेले 2 फॉर्म्युले त्याच्या खाली लिहून टाका. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट
साइन बी बाय टू इक्वल्स आणि साइन सी बाय टू चे खाली हे तुम्ही दोन्ही फॉर्म्युले लिहून ठेवायचे. लक्षात आलं सगळ्यांना? आता याच्यानंतर आपण असंच कॉस मधला, टॅन मधला आणि मग नेपियर सायनोलॉजी आणि हिरोचा ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला एवढं आपण नेक्स्ट ग्रेड मध्ये पाहणार.